नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण अनेक आजारापासून दूर ठेवणारी व औषधी गुणांनी परिपूर्ण असलेली अशी जवसाची मस्त पौष्टिक अशी चटणी पाहणार आहोत। तर अशा पद्धतीचे हे जवस घेतलेले आहेत। यामध्ये अजून अनेक मी औषधी गुणांनी भरपूर असे फायदे देणारे असे पदार्थ मिक्स करून अगदी मस्त अशी चटणी बनवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर अशा पद्धतीचे जे जवस आहे ते घेऊन छान स्वच्छ निवडून घ्यायचे। यामध्ये माती वगैरे असेल तर ते निघून जाते। तर आता हे स्वच्छ निवडून घेतलेले जवस आपण भाजून घेणार आहोत। त्याआधी इथे मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही मिरची पावडर टाकून सुद्धा बनवू शकता, पण लाल मिरच्या टाकल्यावर टेस्ट अजून मस्त लागते। तर इथे मी कुरकुरीत होईपर्यंत मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। त्याच सेम कढईमध्ये मी जवस सुद्धा छान फुलेपर्यंत भाजून घेते। जवस भाजल्यावर छान असं फुलतात, जसे आपले तीळ हवरी कशी फुलतात तसे छान असं फुगले जातात आणि मस्त हलके होतात। तर अशा पद्धतीने बघा, थोडंसं भाजून झाल्यावर ह्यामध्ये अर्धी वाटी कढीपत्ता घेतलेला आहे। एक 20 ते 25 पानं कढीपत्त्याचे घेतलेले आहेत। कढीपत्ता हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। आणि आता इथे मी 2 चमचे मोठे जे 2 चमचे असतात ते जिरं घेतलेले आहेत आणि 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। गावरान लसूण आहे त्यामुळे पाकळ्या थोड्या जास्त घेतलेल्या आहेत। आणि एक छोटी वाटी किंवा मोठे 4 चमचे इथे मी तीळ घेतलेला आहे। तर हे सगळे जे पदार्थ आहेत भरपूर आपल्याला शरीरासाठी फायदेशीर आहेत। आपण सहज असं खात नाही, त्यामुळे अशा पद्धतीने पौष्टिक जर चटणी बनवली तर ताटामध्ये घेऊन सगळेजण आवडीने खातात। तर बघा, अशा पद्धतीने जे सगळे पदार्थ आहेत छान असे भाजून घ्यायचे। कढीपत्ता सुद्धा छान कुरकुरीत होतो, अगदी जो ओलसरपणा आहे तो कढीपत्त्याचा निघून जातो। मीडियम फ्लेमवर हे सगळे पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता इथं मी सगळे पदार्थ भाजलेले आहेत। कढीपत्ता हातावर कुस्करल्यावर लगेच त्याचा भुगा होतो। तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे। तर छान असे आपले जे खमंग भाजून घ्यायचे आहे। कोणत्याही चटणी बनवताना जे पदार्थ आपण भाजतो छान मीडियम फ्लेमवर खमंगपणा येईपर्यंत भाजून घ्यायचा, त्यामुळे चटण्याची चव अजून वाढते। तर अशा पद्धतीने जे जवस आहे ते भाजलेले सगळे पदार्थ काढून घ्यायचं आणि थंड केल्यावरच आपल्याला मिक्सरला वाटायचं। गरम गरम जर वाटला तो ओलसरपणा मिक्सरच्या भांड्याला घाम येतो आणि तो ओलसरपणा या चटणीला लागतो आणि त्या जास्त दिवस चटणी टिकत नाही। त्यामुळे हे सगळे जे पदार्थ आहेत थंड करून घेतलेला आहे आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे टाकून आता वाटून घेणार आहोत। वाटताना सुद्धा काळजी घ्यायची की जास्त एकदम बारीक वाटायचं नाही, थोडंसं आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं। तर ह्यामध्ये आता आपण भाजलेल्या ज्या लाल मिरच्या आहेत, तुमच्या तिखट आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता, तर ते टाकलेलं आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। तर आता आपण मिक्सरला छान असं एकदम जाडसर असं वाटून घेणार आहोत। बघा, ह्या पद्धतीनं जास्त बारीक पिठासारखंही नाही करायचं, थोडंसं जाडसर वाटायचं आहे। ही चटणी तुम्ही हवाबंद डब्यात टाकून 2 ते 3 महिने सुद्धा ठेवू शकता आणि पौष्टिक अशी आहे। दररोज मुलांच्या डब्यामध्ये किंवा सगळ्यांना ताटामध्ये दररोज 1-1 चमचा दिला तरीही अनेक असे आपल्याला फायदे मिळून जातात आणि खायला इतकी अप्रतिम मस्त लागते। दह्यासोबत ही चटणी अप्रतिम अशी लागते। नक्की मी ह्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ असेच आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल। आज हाच मस्त झटपट व पौष्टिक होणारा पदार्थ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला नक्की जाता सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।